नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या डेली व्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 9 फेब्रुवारी आणि वार आहे सोमवार. तर आज काहीच प्लॅन नाही मिळत. रोज मी तेच सांगतो कारण की खरंच काहीच प्लॅन नसतो. फक्त आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे, तो प्लॅन फिक्स आहे. आणि आज संध्याकाळी खेळायला तर जायला लागेल, खूप दिवस झाले गेलोच नाही. आणि होप करतो तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल. एक हिडन प्लेस दाखवलेली आहे आणि संध्याकाळी मी आणि समीर गेलो होतो नांदगाव बीचला असंच फिरत. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी. खूप दिवस झाले व्लॉग्सही नाही बघितले, कोणाचेच नाही बघितले, तर तेही बघण्याचा प्रयत्न करूया. कॉफीने दिवसाची सुरुवात करूया आणि पाहूया काय होते आज. ब्लॅक कॉफी फॉलो कर लो गाईज इंस्टाग्राम पे. तर आता 11:30 वाजलेले आहेत आणि आपला कालचा व्लॉग 11:11 लाईव्ह झालेला आहे. आणि मी काय करत होतो, व्लॉग्स बघतोय. मी फक्त सध्या तरी 2च व्लॉगर्सचे व्लॉग बघतो, एक तर मुंबईकर निखिल आणि दुसरं जट प्रभजोत. आता मुंबईकर निखिलचेच 8 व्लॉग पेंडिंग होते, 4 बघून झालेले आहेत, अजून 4 बघायचे आहेत. आणि जट प्रभजोतचे आय थिंक 18 व्लॉग्स पेंडिंग आहेत. तर ते आजच संपवून टाकेल मी होपफुली. नाहीतर उद्यावर गेलं तर ते काम राहूनच जाते. कुठलंही काम सांगा. आणि थोड्या वेळात जाऊया शिवमंदिरात. आज कोणच नाही मिळत माझ्यासोबत मंदिरामध्ये जाण्यासाठी, तर एकट्यालाच जावं लागेल. पप्पांची दी लिजेंड बाईक घेऊया, स्प्लेंडर, आणि जाऊया. जेवढे मला वर्ष झाले आहेत तेवढे त्या बाईकला झाले आहेत. मला 25 झाले असतील आणि बाईकला 26 झाले असतील, आय थिंक सो. अजून चालते. आणि ही आपली R15 काय मी चालू बाईक होती, मी बंद ठेवली. मी ऑलरेडी 15,000 ते 20,000 खर्च केलेला आहे 6 महिने अगोदर, पण त्याचे 3 पार्ट्स गेलेले आहेत. फ्यूल इंजेक्टर, फ्यूल पंप आणि थ्रोटल बॉडी सॉरी. तर 3 गेलेले आहेत ठेवून. आणि दुसऱ्या बाईकचे लावून चेक केले होते गॅरेजला जेव्हा दिली होती. बाकी सर्व नवीन टाकलेलं आहे. ब्रेक पॅड सांगा, वायर्स सांगा, केबल सांगा, ऑइल वगैरे सर्व चेंज केलेलं आहे. फक्त 3 पार्ट्स गेलेले आहेत. आणि ते यामाहाचे पार्ट्स खूप महाग आहेत. तर लवकरच करूया चालू. चॅनल मॉनिटाईज झाल्यावर लगेच बाईक चालू. 11:50 झालेले आहेत आणि मी चाललो आहे स्प्लेंडर घेऊन मंदिरामध्ये. आता दर्शन घेऊया आणि मग परत घरी जाऊन जेवूया पटकन. आता मी आलेलो शिवमंदिरात आणि इकडे भेटलेले आहेत माझे खूप चांगले मित्र गौरव. कसा आहेस मित्रा? मी एकदम ठीक. काय बोलतो, तुझं ब्लॉग कसं चाललं आहे? जाम भारी चाललं आहे. असंच चालू दे. तू खूप मोटिवेशन करतो सर्वांना, तसंच मोटिवेट करत राहा. झालं का दर्शन तुझं? हो, भेटू. आता मी दर्शन करतो आणि परत घरी जातो. चालेल. व्हिडिओच्या थ्रू तुम्ही पण दर्शन करून घ्या. आता निघालोय घरी जायला. गौरव भेटला होता. गौरवसोबत खूप गोष्टी केल्या कारण की तो खूप दिवसानंतर भेटला होता. मग दर्शन घेतलं आणि खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. आता घरी चाललोय. आता मी रस्त्यावरून जातच होतो घरी आणि इथे बघा, इकडे बघा, चिन्मय पाटील, गौतम जांभूळकर आणि हार्दिक वडेपाव खायला लागलेत 12 वाजता. ते काय खायला लागलोय, मीटिंग आहे आमच्या ठिकाणची म्हणून आलोय इथे. आता बघा वडापाव पार्टी दिलेली आहे यांनी मला. आणि आज सर्वांकडूनच चांगला मोटिवेशन भेटत आहे. गौरवने पण खूप मोटिवेट केलं मला मंदिराच्या बाहेर. आणि इथे गोरू जॅक्सन, तो बोलतो पक्का बकचोदी करत जा व्हिडिओमध्ये. पण काय सांगू त्याला, व्हिडिओज बघणारेच आपली पब्लिक अलग आहे. एक तर लहान मुलं आहेत, नाही तर मोठी वयाचे आहेत. तुमच्यासारखे ज्ञान देणारे कोण व्हिडिओ बघत नाही. तर आता 1:50 झालेले आहेत आणि आता जेवतोय. लेट का जेवतोय कारण की तुम्ही या अगोदर बघितलंच असेल, वडापाव खात होतो मी तिथे. मंदिरामधून कधी आलो होतो घरी, व्लॉग्स बघत होतो. मुंबईकर निखिलचे ऑलमोस्ट बघून झालेले आहेत. आता जेवूया आणि पुन्हा व्लॉगच बघणार आहे कारण की माइंड फ्रेश करायला व्लॉग्स बघावे लागतात. मस्त मजा येते व्लॉग्स बघायला. जसे तुम्ही आपले व्लॉग्स बघतात तसेच मी पण कोणाकोणाचे बघतो. आता जेवूया आणि मग व्लॉग्स बघूया आणि मग तुम्हाला डायरेक्ट इव्हनिंगलाच भेटतो. आज जेवणात आहे वटाणे, शेंग, बटाट आणि राईस म्हणजेच भात. आता 2:25 झालेले आहेत आणि मी चाललो आहे उमरोळी ईस्टला. आणि बुलेट कशी आली ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं. बुलेट खरं तर गुड्डी घेऊन आलं आहे. आता पण तिला सांगितलं चालव, पण आता ती चालवत नाही म्हणत.
मित्रांनो, इथे येऊन आपली खातिरदारी होत आहे. दही वडे बनवलेले आहेत आणि ते दिलेले आहेत खायला. मित्रांनो, आता बघा मला ही सोडायला चाललंय फाटकापर्यंत, हेवी ड्रायव्हर. आणि त्या साईडला पियुष येऊन उभा आहे मला घेण्याचा, म्हणजे मला घ्यायला आलाय तो, कारण की फाटक बंद आहे तर यांच्याकडे यायचं कसं आणि आमच्याकडे येईल कशी. तसं तर ही येत नाही, मीच येतो इकडे. हो, त्यांचं अर्ध आयुष्य फाटकामध्येच गेलंय. चल गुड्डी, बाय बाय, आरामात जा, पडली तर फोन कर. त्याला बोलाव बाय. बघा, फाटकाच्या त्या बाजून या बाजूने आलाय, इकडे काम चालू आहे आणि इथे आलाय पियुष घ्यायला. चल पटकन चालू कर. तर मित्रांनो, आता म्हणजे माझा यायचा प्लॅन नव्हता परत घरी लवकर, पण आता खेळायला जायचं आहे म्हणून मी आलो आहे खास. क्रिकेट खूप दिवस झाले गेलो नाही, आज जायला लागेल. 5:30 वाजलेले आहेत आणि घरी आलो, फ्रेश झालो, थोडा वेळ बसलो आणि आता चाललो आहे. चलो जाते क्रिकेट खेळणे. चलो. ग्राउंडवर आलेलो पण कोण नाही मिळत. आता एक फोन केलेला, दुसऱ्या इथे चाललो मी. हा, हे उमरोळी दापोली हायवे खास वैभवसाठी बांधायला लावलाय, कारण की वैभव R15 अशा स्पीडने नेतो. वाहून जावं पाण्यामध्ये, त्यासाठी असा हा रोड बांधायला लावलाय. काय होते मित्रांनो माहिती आहे का, आता गेम चालू झालेला आहे. आज खूप दिवसानंतर असं ऐकायला आलं आहे का कोण येत नाही तसं तर, आणि खेळताना माझे व्हिडिओज काढायला कोण नसते आणि मी पण दुसऱ्यांचे नाही काढू शकत, कारण की मी गेमवर कॉन्सन्ट्रेट करतो. त्याकरता तुम्हाला जास्त बघायला नाही भेटत. आणि कधी कधी पियुष वगैरे आला तर व्हिडिओ काढतो, पतू काढतो कधी कधी, मग त्या तुम्हाला बघायला भेटतात. आता मी थोडा खेळतो, नंतर तुम्हाला भेटतो. वैभव बंधू, तू स्मरण मार, वाईट बॉल, वरत एकदा स्मरण. हा 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 वाच. वैभव भाई, नेट चढव, आज आम्ही जिंकल्यात शेवटची मॅच. आता खातोय भजी, जस्ट खेळून आलोय आणि पुन्हा जायचं आहे मंदिरामध्ये. आता आम्ही कालिका मातेच्या मंदिरातून परत जातच होते शिव मंदिरात, पण इकडे बघा डेव्हिड पुत्र दिसलेली आहे आणि कोणाची, प्रथमेश राऊत वडापाव खात नाही, थंडा पित नाही, पण वडापावच्या दुकानात करतो काय मला काय माहिती. आता आम्ही वडापाव खाऊनच चाललोय आणि मी पण वडापाव खाणार आहे. पतू डाईटवर आहे, पण पतू तू वडापावच्या दुकानात करत काय होता? तू डाईटवर आहे पण तू करत काय होता? म्हणजे मी मागचं गेला लागला. खोटं बोलू नको. 4 वडापाव खाली तू आधी, आम्ही बघितलं. हो, 4 गाठ खाल्ले मी. आमचं वडापाव वगैरे खाऊन झालेलं आहे. आता आम्ही चालल्यात दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेतल्यानंतर काय प्लॅन झाला तर तुम्हाला दाखवतो, जर झाला तर. अजून काय आमचं फिक्स नाही मिळत. खतरनाक लाईट आहे बघा, गाडीला ब्रेक लाईट बघा, रिक्षाला एक नंबर. आता 8:30 वाजलेले आहेत आणि मंदिरातून घरी आलो डायरेक्ट, कुठेच नाही गेलो. आता जेवतो आणि आज रात्री नाईट वॉकला जायचा प्लॅन आहे. तर मग जेवतो पहिले आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो बाहेर जाईल तेव्हा. आज जेवणामध्ये आहे भेंडी फ्राय आणि चपाती. खूप दिवसानंतर निघालोय वॉकला, नाईट वॉकला. पहिले आम्ही रोज जायचो, पण जसं पावसाळा येतो त्याच्यानंतर आमचं नाईट वॉक बंद झालं होतं, पण आजपासून पुन्हा आम्ही कंटिन्यू केलेलं आहे. आणि आता मी ऑलमोस्ट घराकडून जिमपर्यंत पोचलो आहे, म्हणजे साईबाबा मंदिरपासून ते उमरोळीच्या नवीन ग्रामपंचायतपर्यंत. आणि आता मला भेटेल पुढे पतू. फायनली प्रथमेश राऊत मला भेटलेला आहे 15 मिनिटाच्या वॉकनंतर. पतू जेवला का? जेवला म्हणता येतो 0 व्हायला. मित्रांनो, आज निघालोच होतो नाईट वॉकला, पण हे प्रदूषण बघा, हे फॉग तर मिळत नाही, प्रदूषण झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर नाईट वॉकला येऊन बरं वाटते. तर आता मित्रांनो आम्ही पोचलो स्टेशनला. पहिले आम्ही 4 लोक यायचे चालत, त्यानंतर आमच्याबरोबर 1-2 पार्टनर वाढलेले, पण आज आम्ही शेवटला 2घंच राहिलं चालत यायला. आणि आमचा जो रूट असतो तो म्हणजे घरापासून बगडा, आम्ही ग्राउंडवर येतो, ग्राउंडवरून स्टेशनवरून विधातामधून निघतात. मग पतू लेफ्टला जातो आणि मी राईटला जातो. पतू पालघर साईडला जातो, मी बोईसर साईडला जातो. पण रात्री चालून थोडं बरं वाटते, सुकून भेटते, डोकं शांत होते.
जसं खेळून होते तसं. तर आता मग आम्ही चालतो, तुम्ही पण चालत जा रात्री. आजपासून आमचं मुहूर्त निघालेलं आहे आणि आम्ही रोज तुम्हाला रात्री दिसतील चालताना 9 ते 10च्या मध्ये. तर कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर होऊ शकतात आणि कोणाला फोटो बिटो काढायचे असतील तर या रात्री. घ्या मित्रांनो ट्रेन बघा, एक्सप्रेस. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर तुम्ही व्हिडिओज बघतात तर सांगा मला खूप बरं वाटते. जर तुम्हाला व्हिडिओजमध्ये यायचं असेल तर समोरून सांगा. आता मला कसं माहीत पडणार आहे की व्हिडिओमध्ये यायचं आहे की नाही. काय तू बरोबर ना? बरोबर आहे. आता कोण समोरून अप्रोच करेल तेव्हाच आपण घेतील ना. हो. असं रॅन्डमली तर आपण घेतच नाही जास्त करून व्लॉग्समध्ये. जेवढं दाखवायचं आहे तेवढंच दाखवतो. कोणाला यायचं असेल तर संपर्क साधा, धंदे नाही असं कुठे भेटले तर सांगितलं तरी आपण घेऊ, कारण की आपले डेली व्लॉग्स चालू आहेत. पण डेली व्लॉग्स कधी बंद होतील ते सांगता नाहीत, कारण की आता मला खूप वैताग आला आहे. रोज व्हिडिओ एडिट करा, थंबनेल एडिट करा. चॅलेंज जिंकू शकतो हार्दिक तू. अरे चॅलेंज झालेला आहे, संपलेला आहे 30 दिवसाचा. 30 दिवसांचा मग 100 डेचा होता भाई. अरे भाई याने दिवस वाढवले. काय भाई तू पहिल्या डेला बघा, पहिल्या डेचा व्हिडिओ बघा तुम्ही. 100 डेचा होता, 100 डेचा. बापरे बाप. मग किती दिवस झालेत माहिती आहे का? 42 दिवस झाल्यात. 2 असेल ना, 41 असेल. 42 झाल्यात, 42. पण 42 पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केल्या, तसं 50च्या वरती. काय नाही, दिवसाला एक आली पाहिजे बस. ओके नक्कीच येईल. आता चॅलेंज पूर्ण करायलाच लागेल. जरी छातीला आमचा प्लॅटफॉर्म वाढला आहे, मी आज बघतो. तू आज आला का? हो, अरे तिथपर्यंत गेला आहे. म्हणजे आमच्याकडे थांबणार वाटतं आता. एक्सप्रेस थांबणार आहे आता. थांबणार वाटतं कोणतरी. आता एक्सप्रेस थांबणार आहे तुमरोलीला. मित्रांनो एक ट्रेन आलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो किती लोक उतरतात. धडधडाट. उमरोली स्टेशनचा काय झालेलं आहे ते तुम्हाला नंतर सांगेल. बघा 3, 2, 1 आकाश स्टेशन भरला. आता 10:15 वाजलेल्या, जस्ट घरी आलो. आता तुम्हाला रोजच नाईट वॉक व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आज पहिला दिवस होता म्हणून आम्ही थोडा लवकर गेलेलो, नंतर हळूहळू थोडं लेट होईल, पण जास्त लेट नाही होणार. तर होप करतो आज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.